नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल, की उद्या जी होणारी टी-ई-टी परीक्षा आहे ती रद्द झाली आहे. तर काही नाही, शांत राहा. तुम्हाला ही बातमी ऐकून तुम्ही निराश झाला असाल, तुम्हाला राग आला असेल, चिंता निर्माण झाली असेल. अनेक दिवसांचा जो रात्रंदिवस केलेला अभ्यास, स्वप्नांसाठी केलेली मेहनत, त्यामुळं वाईट वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पेपर रद्द झाला आहे, तुमची मेहनत वाया गेलेली नाहीये. तुम्ही केलेला जो अभ्यास आहे, तो अभ्यास, मिळवलेलं जे ज्ञान आहे आणि तुमची जी तयारी आहे, ते तुमच्या सोबत आहे. उलट आता स्वतःला आणखीन याच्यापेक्षा जास्त मजबूत करण्यासाठी आपल्याला एक नवीन संधी मिळाली आहे, असं आपण या ठिकाणी समजू. म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीची वाट पहा आणि मन एकदम शांत ठेवा. आजचे दिवस काही करू नका. आज निवांत शांत बसा. थोडंसं काहीतरी विरंगुळा करा आणि आता एक शेवटी महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. आपला बालमानसशास्त्राचा सराव अजिबात थांबणार नाही. उलट तो आणखीन जोमानं सुरू राहणार आहे. आपण रोज सराव करू, नवीन प्रश्न सोडवू, चुका सुधारू आणि प्रत्येक संकल्पना अधिक मजबूत करू. तुमच्या यशासाठी मी अजूनही तितकीच नव्हे, तर त्याहून अधिक मेहनत घ्यायला तयार आहे. आता तुमची ही जबाबदारी आहे, की हा मिळालेला अतिरिक्त वेळ वाया जाऊ द्यायचा नाही. रोज अभ्यास करा, मॉक टेस्ट सोडवा, पुन्हा नवीन नोट्स वाचा, काहीतरी आणखीन स्वतःला आणखीन सक्षम बनवा. आणि लक्षात ठेवा, खरा स्पर्धक अडचणी आल्या म्हणून थांबत नाही, तर तो त्या अडचणींना आपल्या यशाची पायरी बनवत असतो. जेव्हा नव्यानं परीक्षेची तारीख जाहीर होईल, तेव्हा आपण पूर्ण आत्मविश्वासानं, यापेक्षा जास्त आत्मविश्वासानं परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करू आणि त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर भीती नाही, तर तयारीचा जो आत्मविश्वास आहे, तो 100% दिसला पाहिजे. मला तुमच्या मेहनतीवर आणि क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. शेवटी एवढंच सांगतो, धीर सोडू नका, अभ्यास सोडू नका आणि स्वतःवरचा विश्वास तर कधीच सोडू नका. आपला मानसशास्त्राचा सराव नियमित सुरू राहील. आपण मिळालेल्या प्रत्येक दिवसाला आपल्या यशासाठी वापरणार आहोत. आज परीक्षा पुढे गेली आहे, पण तुमचं यश जे आहे, ते आपल्याला आणखीन या ठिकाणी जवळ आणायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, आपण जे काही मानसशास्त्र आहे, त्याच्यामध्ये आणखीन नवनवीन प्रकारचे प्रश्न तुमच्यासाठी आणू. तुम्ही जवळपास एक-एक व्हिडिओ 50-50, 60-60 हजार लोकं पाहत आहात. माझ्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे, कारण मी तुम्हाला पॉवरफुल कंटेंट या ठिकाणी मी देण्यासाठी अ, उभा असतो. मित्रांनो, तुमच्यासाठी मी आणखीनही मेहनत घेईन. तुम्ही फक्त खचू नका. आपल्याला आणखीन आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरं जायचं आहे. चला, आजचे दिवस शांत बसायचं आहे, निवांत राहायचं आहे, काहीतरी विरंगुळा करा आणि उद्यापासून पुन्हा आपल्याला तयारीला सुरुवात करायची आहे. चला, थांबतो या ठिकाणी. भेटू असंच आपल्या मानसशास्त्राच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.